शुभ दुपार विद्यार्थी मित्रांनो, बसा. कशा छान आहात ना तुम्ही? तुला फलक दिसते का? हा, तुला दिसते फलक? फलकावर पूर्ण दिसते? सर्वजण व्यवस्थित बसलेले आहेत. चला आपण आता मराठीचा पाठ सुरू करूया. फलकाकडे लक्ष द्या, मी काय नोंद करतो ते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक सुंदर कथा मी सांगणार आहे. ती कथा निश्चितच तुम्हाला आवडेल. ती कथा आहे आईची. ती कथा आहे आईच्या मातृप्रेमाची. तर ऐका तुम्ही एक कथा. एक नवदाम्पत्य आहे. त्यांच्या लग्नाला जवळजवळ 10 वर्ष पूर्ण झाली, पण त्यांना काही संतती झाली नाही. मग त्यांनी पूजा अर्चा केली, नवस केले, खंडोबालाही नवस केले, परंतु त्यांना काही बाळ होत नव्हतं. मग या देवाला जा, त्या देवाकडे जा, खूप काही नवस केले, खूप उपास तपास केला, आणि कालांतराने त्यांना एक सुंदर बाळ झालं. बाळ दिसायला खूप छान होतं, गुटगुटीत होतं, आणि त्या दोघांचे पती पत्नीचं त्या बाळावर निस्सीम प्रेम होतं. बाळ हळूहळू मोठं व्हायला लागलं. त्या आई बाबाला वाटत होतं की बाळ खूप मोठं व्हावं, खूप शिकावं, आणि खूप मोठ्या पदावर त्यांनी विराजमान व्हावं. हळूहळू बाळ हे 10 वर्षाचं झालं, शाळेत जायला लागलं, आणि तसं हुशारही होत. एक दिवस काय झालं, अचानक त्या बाळाचा अपघात झाला, आणि त्या बाळाचे दोन्ही डोळे त्या अपघातामध्ये जखमी झाले. क्षणात आई वडिलांनी त्या दवाखान्यामध्ये नेलं आणि त्या बाळाची तपासणी केली. डॉक्टरांनी सांगितलं, माफ करा, तुमच्या मुलाला दिसू शकणार नाही. दोघेही आई वडिलांचं एकदम खचून गेले. काय करावं असं काही सुचलं नाही. एवढं हुशार बाळ, ते एकुलते एक आणि नवसाला मिळालेलं, आणि त्याच्यावर निस्सीम प्रेम, हे सर्व दुःख बाबा पचवू शकले नाही. त्यांना हार्ट अटॅक आला आणि ते क्षणात मरण पावले. एकटी आई, एकीकडे बाबा मेल्याचं दुःख, आपला पती मेल्याचं दुःख, आणि दुसरीकडे त्या दोन्ही मुलाचे डोळे गेले त्याचं दुःख. काय करावं तिला कळलं नाही. सलग 2 दुःखाचे डोंगर तिच्यावर पसरले. नंतर तिने ठरवलं की आपण या मुलाला आपले स्वतःचे दोन्ही डोळे दान करू, याला आपण दृष्टी देऊ,
आणि याला आपण आयुष्यामध्ये मोठं करू. आईनं त्या बाळाला दोन्ही डोळे दान केले, त्या बाळाला दृष्टी आली आणि तो मोठ्या पदावर विराजमान झाला. मला सांगा, त्या आईनं जर त्या मुलाला डोळे दिले नसते तर काय झालं असतं बरं? कोण सांगेल? हा सांगतो. मुलगा मोठा झाला असता पण मोठ्या पदावर पोहोचू शकला नसता. मुलगा मोठा झाला असता, मोठ्या पदावर पोहोचू शकला नसता. बरोबर आहे तुझं. उभाच राहा. आणखी कोण सांगेल? हा तू सांग. उभाच राहा तू. त्याच्या आईने जे त्याच्यासाठी स्वप्न बघितलं होतं ते अगदी पूर्ण बरोबर. आईनं स्वप्न बघितलं होतं आणि यामध्ये आईचं काय होतं? प्रेम होतं, निश्चित प्रेम होतं. त्या निश्चित प्रेमात बसत त्या निश्चित प्रेमातून, त्यागातून, त्या मुलावर असलेल्या प्रेमापोटी आईने ती दोन्ही डोळे दिले होते. असं असते आईचं प्रेम. आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं, दुधाची साय असतं, लंगड्याची पाय असतं, जीवनाची ती शिदोरी असतं, ती सरतही नाही आणि उडतही नाही. असं असते आईचं प्रेम. तर अशाच प्रेमावर आधारित, त्या देशप्रेमावर आधारित आपण आज एक पाठ पाहणार आहोत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. तुमची वही काढा, हे लिहून घे. आणि याचे लेखक आहेत यदुनाथ थत्ते. लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. याचे लेखक आहेत यदुनाथ दत्तात्रय थत्ते. त्यांचा आपण परिचय करून घेऊ. एक चित्र मी तुमच्या डोळ्यासमोर ठेवतो. ते चित्र तुम्हाला ओळखायचं आहे. त्यांचं नाव लिहिलं आहे त्याच्यावर. हा, कोण वाचेल? राखुंडे, तू वाच. लेखकाचा परिचय. नाव श्री यदुनाथ दत्तात्रय थत्ते, जन्म 1922 आणि मृत्यू 1988. अगदी बरोबर, छान वाचतोस बस. यदुनाथ थत्ते यांचं जे चित्र आहे, यांचे व्यक्तिमत्व आहे, याच्या अगोदर तुम्ही बघितलं होतं का? बघून घ्या. ते आहेत यदुनाथ थत्ते. यांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार असे सुद्धा म्हटलं जाते. म्हणजे यदुनाथ थत्तेंनी महाराष्ट्राच्या विकासाच्या जडणघडणीमध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यांचा आपण आता ग्रंथसंपदा बघूया. कोण वाचेल? कोणाला वाचायचं आहे? हात वर करा. वाच. इकडे एक एक पुस्तक वाच. प्रतिज्ञा, पुढे व्हा, मुस्लिम मनाचा कानोसा, बरोबर. मुस्लिम समाजातील वाहते वारे, यशाची वाटचाल, साधना. छान वाचतो. लेखक यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांनी विपुल साहित्य संपदा लिहिलेली आहे. त्यामध्ये त्यांचं जे पुस्तक आहे प्रतिज्ञा, हा जो लेख आहे, माझ्या देशावर प्रेम आहे, हा लेख प्रतिज्ञा या पुस्तकातूनच घेतलेला आहे. दुसरं पुस्तक आहे पुढे व्हा, मुस्लिम मनाचा कानोसा, मुस्लिम समाजातील वाहते वारे. हे सुंदर पुस्तक आहे त्यांचं. तरुणांसाठी एक सुंदर पुस्तक लिहिलं, यशाची वाटचाल. आणि हे साधना हे त्यांचं मासिक आहे. पुढचं पुस्तक पाहू आपण.
हा ये तू. एवढे सर्व पुस्तकं यदुनाथ दत्तांची तुम्ही बघितलंय का? बघून घ्यायचे. समर्थ व्हा, संपन्न व्हा. साने गुरुजींची पत्रकारिता. साने गुरुजी आटपाट नगर होते. सोन्या आणि शिल्पकार यदुनाथ दत्त. हो. बस रे, छान वाटलं. यदुनाथ दत्त यांनी समर्थ व्हा संपन्न व्हा हे सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे. साने गुरुजींची पत्रकारिता, साने गुरुजींच्या जीवनचरित्रावर आधारित हे पुस्तक लिहिलेलं आहे. तसेच साने गुरुजी यांचं जीवनचरित्र सुद्धा यदुनाथ दत्त यांनी लिहिलेलं आहे. आटपाट नगर होते हे लहान मुलांसाठी एक कथासंग्रह त्यांनी लिहिलेला आहे. सोन्या हा कथासंग्रह सुद्धा त्यांनी लिहिलेला आहे. आणि महाराष्ट्राचे शिल्पकार यदुनाथ दत्ते, युम शहा यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. ते संपूर्ण यदुनाथ दत्तेंचा जो जीवनपट आहे त्या पुस्तकामध्ये आहे. यांनी लिहिलं नाही, परंतु हे शिल्पकार होते म्हणून यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ते त्या ठिकाणी मी दिलेलं आहे. यदुनाथ दत्ते यांनी जे लेखन केलं ते समाजाच्या परिवर्तनासाठी केलं. समाजामधल्या जे प्रश्न आहेत, समाजामधल्या ज्या समस्या आहेत, या समस्यांना वाचा फोडण्यासाठी संबंध साहित्याचं लेखन केलेलं आहे. म्हणूनच त्यांना महाराष्ट्रात आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार असं म्हटलं जातं. तसंच यदुनाथ दत्ते यांचं जे साहित्य लेखन आहे हे साहित्य लेखन विपुल आणि विविधांगी होतं. सहज वाचकाला समजेल असं होतं. जसं मृग नक्षत्राच्या वर्षावानं काळ्या मातीचा पापुत्रा अलगदच वर यावा असं, ज्वारीच्या पोंग्यातून तरारून कणीस जसं वर येतं तसं, मधाच्या पोळातून सहज जसं अलगदच ठिबकत तसं, आईची कुस उसून कृतज्ञतेचा हात जोडून बाळ जसं बाहेर येतं तसं, असं सुंदर आणि सहज वाचलं जाणारं आणि सहज समजणारं, जनसामान्यांच्या हृदयाचं ठाव घेणारं हे यदुनाथ दत्ते यांचं साहित्य होतं. आणि त्यामुळेच त्यांचं साहित्य सर्व वाचकांच्या हृदयाचा ठाव घेऊ शकलेलं आहे. तुम्ही तुमचे पाठ्यपुस्तक काढा. पाठ्यपुस्तकातील मी पहिल्या 2 परिच्छेदाचे वाचन करतो. पृष्ठ क्रमांक 2 आणि 3 वर आहे. पहिल्या 2 परिच्छेदाचे मी वाचन करतो. तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये लक्ष द्या आणि जे नवीन शब्द तुम्हाला वाटतात ते शब्द मी जेव्हा वाचन करतो तेव्हा ते पेन्सिलने अधोरेखित करा. मी तुम्हाला हे वाचन झाल्यानंतर पुन्हा विचारणार. सुरुवात करतो मी वाचायला. मी एकदा शाळेत गेलो होतो. शाळेची प्रार्थनेची वेळ होती. मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणतायत पाहून मी सुखावलो. मुले प्रार्थनेतून परतली. मी मुलांना विचारले, तुमच्या देशावर तुमचे प्रेम आहे काय? मुले म्हणाली, अलबत्त. आपल्या देशावर प्रेम न करणारे आम्ही करंटे थोडेच आहोत. मी विचारले, तुम्ही देशावर प्रेम करता म्हणजे नेमकं काय करता? मुले आश्चर्याने माझ्याकडे पाहतच राहिली. त्यांना असा प्रश्न कोणीच विचारला नव्हता. तुमची आई तुमच्यावर प्रेम करते? हो हो करते. तर प्रेम करते म्हणजे काय करते? आमचे पालन पोषण करते, आम्हाला वाढवते. मग देशावर प्रेम करायचे तर तुम्ही काय कराल? देशाचे पालन पोषण करू, गौरव वाढवू. पण देश म्हणजे काय? देश म्हणजे देशातील सर्व लोक. देशावर प्रेम करणारे सगळे एक. देशावर प्रेम करणे एक वेळ सोपे, पण देश बांधवावर करणे अवघड आहे, होय ना? हो हो खरे होय. भारतावर प्रेम म्हणजे भारतभूमीवर प्रेम आणि भूमिपुत्रावरही प्रेम. आपल्याकडे काही लोक नुसते भूमीवर प्रेम करतात आणि काही लोक नुसते भूमिपुत्रावर प्रेम करतात. म्हणजे
देशावर प्रेम करायचे तर भूमी आणि भूमिपुत्र दोघांवर प्रेम करायचे ना, होय ना? बरोबर आहे. मुलगी म्हणाली. एक मुलगा म्हणाला, भगतसिंग, राजगुरू, कुर्बान हुसेन हे फासावर चढले, ते देशावर खरोखरीच प्रेम करत होते. मी विचारले, ते खरेच आहे, पण आता त्यांच्यासारखे प्रेम करायचे तर देश पुन्हा गुलाम व्हायला हवा. आपले देशावर प्रेम असते तर ते फक्त आपत्काळी असते, की नेहमी असायला हवे. एक मुलगा म्हणाला, नेहमीच करायला हवे. आपल्याला प्रेम करायला संधी मिळावी म्हणून संकटांना आमंत्रण थोडे द्यायचे. एकदा पंडित जवाहरलाल नेहरू निवडणुकीच्या दौऱ्यावर होते. लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि भारत माता की जय असा गगनभेदी घोष त्यांनी केला. पंडित नेहरू खाली उतरले आणि भारत माता की जय म्हणजे काय ते विचारू लागले. चर्चा करत करत भारत माता म्हणजे भारतातले सर्व लोक ही गोष्ट त्यांनी लोकांना समजवली. देशातले प्रेम करायचे म्हणजे जात, धर्म, वंश, भाषा हे वरवरचे भेद विसरून सर्वांवरच प्रेम करायचे. एका मुलाने अडून प्रश्न केला, पण प्रेम करायचे म्हणजे काय? मी म्हणालो, प्रेम करायचे म्हणजे दुसऱ्याचे दुःख पाहून ओल्या डोळ्यांनी त्यांच्या मदतीसाठी धावून जायचे आणि दुसऱ्याला आनंद झाला की आपणही आनंदित व्हायचे. प्रेम करायचे तर अश्रू आणि हास्य यांची भाषा आपल्याला आली पाहिजे. इथपर्यंत आपण पाहू. मी जे 2 परिच्छेदाचं वाचन केलेलं आहे त्या 2 परिच्छेदाचं तुम्हाला ओठांची हालचाल न करता मुखवाचन करायचं आहे. मुखवाचन करताना यामध्ये जे नवीन शब्द आहेत हे नवीन शब्द पेन्सिलने अधोरेखित करा. नंतर मी तुम्हाला विचारणार आहे. तसेच यानंतर मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. वाचायला सुरुवात करा. दाखवून तुझं वाचून झालं का? तुझं झालं का? थोडं राहिलं. नाव लिहिलेलं आहे. कोण वाचेल? हा, तू वाच. तिथूनच वाच. माझ्या देशावर माझे प्रेम आहे या पाठातून लेखकाने कोणता संदेश दिलेला आहे? कोणता संदेश दिलेला आहे? बस, छान वाच. कोण उत्तर दिल्याचं? कोण उत्तर देईल त्याला त्याने हात वर करा. वेळ नका घालू, पटकन हात वर करा. हा, वानकडे तसा. माझ्या देशावर माझे प्रेम आहे या पाठात लेखक आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात की आपण देशावर प्रेम केलं पाहिजे. आपण देशावर प्रेम केलं पाहिजे. अगदी बरोबर. या पाठात लेखक म्हणतात की आपण देशभूमीवर आणि देशपुत्रांवर प्रेम केलं पाहिजे. अगदी बरोबर. छान. आपल्या देशामध्ये जे भेदभाव धर्म सर्वांचा आदर केला पाहिजे. अगदी बरोबर. छान उत्तर देत असतो. हा, तुला काही सांगायचं आहे का? सांग पटकन. धर्म, वंश, जात याचा भेदभाव न करता आपण आपल्या भारत सर्वच लोकांना प्रेम केले पाहिजे. अगदी बरोबर. छान. बेस्ट आहे. हा, सांग. आपण जे बोलतो की आपल्या देशावर आपले प्रेम आहे ते आपल्या वागण्यातून दिसले दिसले पाहिजे. अगदी बरोबर. छान उत्तर दिलं. बेस्ट आहे. तर
या माझ्या देशावर प्रेम आहे या पाठातून लेखकांनी देशप्रेमाविषयी या ठिकाणी लेखन केलेलं आहे. व्यक्ती कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही पंथाचा असो, त्याच्यावर आपण प्रेम केलं पाहिजे. आपल्या देशातील प्रत्येक व्यक्ती हा आपला पुत्र आहे, देशाचा पुत्र आहे. भारत माता ही आपली माता आहे. माता म्हणजे पुत्र, म्हणजे आपल्या देशातील व्यक्ती आहे. आणि म्हणूनच देशातील प्रत्येक व्यक्तीवर आपण प्रेम केलं पाहिजे असा संदेश लेखकांनी या पाठामधून दिलेला आहे. आपण एक एक आता मुद्दा घेऊ आणि पुढे याचं समजून घेऊ. या दोन परिच्छेदामधून लेखकाने आपल्याला देशप्रेमाचा संदेश दिलेला आहे. त्यामध्ये एकदा जे लेखक आहे ते शाळेवर गेले होते आणि शाळेवर गेल्यानंतर शाळेमध्ये मुलं प्रतिज्ञा म्हणत आहे हे पाहून ते खूप सुखावले. त्यांना खूप छान वाटलं की आपल्या देशामधली जी तरुण पिढी आहे, जी आता संस्कारित पिढी आहे, ही पिढी प्रतिज्ञा म्हणते आहे. त्यांना खूप चांगलं वाटलं आणि मग त्यांनी त्या मुलांना काही प्रश्न केले. त्या प्रश्नामधले काही संवाद याच्यामध्ये आहे. पुढे त्यांनी असं म्हटलं की आपण आपल्या भारत भूमीवर प्रेम केलं पाहिजे, त्या देशातील प्रत्येक व्यक्तीवर प्रेम केलं पाहिजे. भारत भूमी म्हणजे आपली आई. आपण आपल्या आईवर प्रेम करतो ना, असे वेगवेगळे प्रश्न करून देशप्रेमाविषयीची जागृती लेखकांनी याच्यामध्ये केलेली आहे. मी काही तुम्हाला याच्यामध्ये चित्र दाखवतो. ते चित्र तुम्हाला ओळखायचे आहे. कोण ओळखेल चित्र? ये इकडे. आपल्या परिच्छेदामध्ये ओळखी चित्र कोणाचं आहे? भगतसिंग आहे. राजगुरू आणि सुखदेव. आपल्या उदाहरणामध्ये एक वाक्य आहे की आपल्या देशासाठी भगतसिंग, राजगुरू आणि कुर्बान हुसेन हे फासावर चढले, असं एक वाक्य आहे. आता मी तुम्हाला कुर्बान हुसेनचं चित्र दाखवतो. हे कुर्बान हुसेन यांचं चित्र आहे. पुस्तकामध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे तीन चित्र आपल्याला दिसतात. परंतु हे जे कुर्बान आहे, कुर्बान हुसेन, कुर्बान अब्दुल हुसेन, हे 22 वर्षाचे असताना त्यांनी स्वातंत्र्यामध्ये उडी घेतली. आणि 22 वर्षाचे असताना जेव्हा सुखदेव, राजगुरू आणि भगतसिंग यांना फाशी झाली होती, त्याच वेळी वय वर्ष 22 यावेळी सुद्धा या कुर्बान हुसेनला फाशी देण्यात आली होती. म्हणून या पाठ्यपुस्तकामध्ये कुर्बान हुसेन यांचं सुद्धा नाव आलेलं आहे. तसे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय असे म्हणत ते फासावर चढले. तसेच हे जे कुर्बान हुसेन आहे हे सुद्धा इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय म्हणत अवघे 22 वर्षाचे असताना हे फासावर चढलेले आहे. एवढं निश्चित देशप्रेम या दोघांमध्ये होतं. पुढचं चित्र दाखवतो मी तुम्हाला. त्या चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि मला सांगायचं आहे, त्या चित्राचं वर्णन करायचं. कोण करेल? लवकर करा. वानकडे. तर चित्रामध्ये आपल्याला डॉक्टर भीमरावरामजी आंबेडकर दिसतात आहे, भारताचं संविधान दिसत आहे आणि ते 3 विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. 3 विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे.
बेस्ट करेल, छान दिलं. खालचं कोण वाचेल? हा वाचतो. मी प्रथम भारतीय, आम्ही अंतिम भारतीय. बरोबर, बेस्ट करेल. एक संदेश दिलेला आहे आपल्या देशाविषयी. तुम्ही प्रथम भारतीय आणि अंतिम भारतीय आहे. म्हणजे एवढं देशप्रेम, एवढं निश्चिम देशप्रेम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्या देशावर होतं. दुसरं एक चित्र मी तुम्हाला दाखवतो. कोण ओळखेल चित्र? पटकन ओळखा. ओळख. महात्मा गांधींचं चित्र आहे ते चरखा चालवताना आहे. चरखा चालवतात. बस, छान होतं चित्र. या चित्राचं वर्णन करा आपल्या देशप्रेमावर आधारित. हा, तू बोल. सर, एक देशाचं प्रेम म्हणून महात्मा गांधी हे सूत काततात. खूप काच आहे. बरोबर, छान होतं तिथं. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. बस. पुन्हा एक चित्र दाखवतो मी तुम्हाला. ओळखा हे चित्र? नाही ओळखलं? ओळखा. ओळखा चित्र. ओळख. कोण सांगेल? हा तू सांग. गरुडे. सुभाषचंद्र बोस यांचं हे चित्र आहे. काय म्हटलं यांनी या चित्रामध्ये? काय प्रतिबिंबित होते या चित्रामधून? कोण सांगेल? बेस कर. हा, तू सांग. सांग.